आपल्या सगळ्यांचं सहकार म्हणून मी धन्यवाद सांगेल की जो काल माझे काही एक बाईट जे आहे तो आपल्या समाजाचा कार्यकर्ता आहे आकाश, आणि त्या पूर्ण खरोखर मला अभिमान आहे त्याचा की त्याने खरोखर ते बघा समाजासाठी प्रत्येक माणूस झटतोय आणि मी त्या विचाराचा माणूस आहे, पण प्रत्येक समाजाला प्रत्येक माणसाला त्याच्या समाजावरती हे काय म्हणतात स्वाभिमान पाहिजे. तर तो बंजारा समाज मी पण आहे, मी मान्य करतो, पण काहीतरी कुठल्याही जातीवर तेढ निर्माण नाही झाली पाहिजे त्या अनुषंगाने त्या विचाराचा माणूस आहे. कारण मी आज काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं माझं बोलणं झालं आणि माझे राजकीय गॉडफादर नामदार विखे पाटील साहेबांचं माझी ही चर्चा झाली की विखे पाटील साहेबांनी जो न्याय दिला आहे मराठा समाजावरती, जो आरक्षण दिलं आहे ओबीसी, तर माझे साहेबांचं माझे जे देवत आहेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी मला सांगितलं की संजय तू बघ काय विषय चालू आहे. म्हटलं साहेब काहीच नाही, कुठल्याही जाती आपल्या जातीवर तेढ निर्माण होती आहे तर त्याचा मी काय पुरेपूर पाठपुरावा घेतो. त्या अनुषंगाने मी जो आमचा जो आकाश काय नव्हतं अक्की त्याला समजून सांगितलं आणि जो आप्पाचा भिवाळे आहे आणि पूर्ण चारी पॅनलचे आमचे जे नगरसेवक आहे कुठल्याही जातीवर तेढ निर्माण झाली नाही पाहिजे त्या अनुषंगाने दिवसभरापासून हां इतकं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांना व आमचे जे देवत आहेत विखे पाटील साहेबांना की काहीतरी जालना किंवा कुठलं तरी काही राष्ट्रवादीची काहीतरी थेंब टाकतायत. तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगत आहे की साहेब आपण जातीने लक्ष घाला, कारण काहीतरी रोहित पवारसारखे ज्यांना वाटतं की दादा कसे वारले, कसा व्हिडिओ हे झाला, कसा प्लेन हे झाला बघा. कारण मला माहिती आहे की अजितदादा हे चांगले खूप काम केलं आहे, तसंच भारतीय जनता पक्ष हे पण खूप चांगलं काम करत आहे, पण काहीतरी थिंकी टाकण्याचं काम हे लोक करत असेल तर आम्ही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही समाजाचं ऐकू घ्या. की मला एक गोष्ट कळते की जर तू मराठा आणि बंजारा समाजाचं तेढ करत असेल तर त्या पाठीमागं मी समाजाच्या पाठीमागं नाही, पण माझ्या पक्षाचे आणि माझ्या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठीमागं मी कधी पण आहे आणि माझे विखे पाटील साहेब माझे देवत नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या पाठी म्हणजे यांचं लहानचा कार्यकर्ता मी आहे. आणि कुठलीही जाती निर्माण मला वाटतं की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जर कुठलाही समाजाचं नाव घेऊन कोण जर फालतू लोक आणि फालतू चिल्लर लोक की ज्यांची दुकान बंद झाली, पैसे दुकान बंद झाली, ते जर अशी गोष्टी करत असेल तर मी त्याचा विरोध राहील आणि मी फक्त माझ्या पाठीमागे भारतीय जनता पक्ष आहे. जय श्रीराम, जय सेवालाल, जय हिंद, जय भीम. सर क्या कहेंगे, आप एक बीजेपी के एक नेता हैं और एक वरिष्ठ एक नेता है जो कमान को लेकर जो आपका एक फ़ोटो वायरल हो रहा है इंस्टाग्राम के ऊपर, फेसबुक के ऊपर, और बहुत ही चर्चा है. सर्वप्रथम तो मेरा एक जय शिवराय, जय सेवालाल, जय भीम, जय श्री राम. इस माध्यम से मैं कहना चाहूँगा कि कोई जाति की तेढ़ निर्माण करने की कोई कोशिश चालू है, जो तेल डालने का काम चालू है कि माननीय माजी मुख्यमंत्री और माजी केंद्रीय मंत्री और फिलहाल मैं अभी राज्यसभा में जाने वाला हमारे माननीय राज्यसभा के खासदार माननीय शरद चंद्र पवार साहब ये अगर कुछ तेल डाल रहे हो गएंगे और जालने में से कुछ सिस्टम चल रही है, माननीय माजी मंत्री राजेश टोपे साहब उनके मतलब कुछ तेल डालने का काम चल रहा हूँ, लेकिन मैं मेरे समाज के साथ में हूँ और समाज में अगर कुछ तेल डालने का काम कर रहा हूँ साहब, लेकिन मैं एक बोलता हूँ कि मराठा समाज और बंजारा समाज एक है और इसके अंदर कोई कोशिश चल रही है तेल डालने की तो हम उसके खिलाफ है. क्योंकि आज शहर में, भारत में और पूरा महाराष्ट्र में कि माननीय देश के पंतप्रधान माननीय देवेंद्र फडणवीस साहब मुख्यमंत्री और नरेंद्र मोदी साहब जो अच्छा काम कर रहे हैं उसके बीच में ये तेड़ लगाने काम कर रहे हैं और जातीय चीज़ कर रहे हैं, तो उसको मैं समर्थन नहीं करता हूँ. कि मुझे पता है कि अगर अच्छा काम कर रहे हैं सिस्टम, मुझे बताइए कि ठीक है मैं कांग्रेस पक्ष में था आज से 15 साल पहले, लेकिन मेरे जो गॉडफादर है नामदार पाटिल साहब, इनके माध्यम से हम बीजेपी में आए. क्यों कि हमको विचार बटे, उसके सब चीज़ बटी, रास्ते के डेवलपमेंट, शहर का विकास, लाडकी बहन, हर चीज़ चल रही है. और यहाँ पे कुछ तो भी इमोशनल भावना चल रही है कि अरे अजीत दादा इज द बेस्ट मैन, वो अच्छा काम कर रहे थे. लेकिन भाई अभी रोहित पवार जी बोल रहे हैं मैं इतना बड़ा आदमी नहीं हूँ उनके खिलाफ मुझे बात करने के लिए, लेकिन अभी कोई आप बोलते हैं कि क्या बोलते प्लेन कैसा गिरा, क्या गिरा. अरे तुमको जब मेरे दादा थे तुमको बात करके अक्ल नहीं उसको, हाँ उनके खिलाफ में रोक के बात करते थे. और आज तुम वो जब जाने के बाद में हमारे जब माँ साहब उप मुख्यमंत्री ताई जब माँ साहब बनी
और आप ये दे रहे हो स्टेटमेंट, और कुछ भी आप पानी डाल रहे हो कि भीड़ पर जैसे हमारा छोटा सा एक बंजारा समाज का कुछ लोग है और वहाँ पे आप वो खरपत डाल रहे हो। तो मुझे इस बात पे मैं खिलाफ में हूँ। मेरा समाज मेरे साथ में है, और समाज जब मैं 2 दिन से जो चल रहा है विषय, तो मैंने मेरे मुंह में आज पानी नहीं साहब, मैं 2 दिन से खाना नहीं खाऊँ। वो जो बच्चा जो बेचारा हमारा आकाश क्या नाम था? और उसको भी आकी उसको बोला बेटा नाही, जो अच्छा विषय आहे, देखो 2 समाजात ते नाही झाली पाहिजे बरोबर। आणि मला वाटतं की हिंदू मुस्लिम आणि मराठा समाज बंजारा समाज लहानसा माणूस आहे, लहानसा कार्यकर्ता बीजेपीचा मी आहे, व तथा नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमचा लहानसा कार्यकर्ता गवत आहे मी। हा गवत पण काय करू शकतो, गरीबवर अत्याचार नाही झाला पाहिजे। आणि गरीबावर तुम्ही आज आता तुम्ही मर्सिडीज फिरता, आमच्याकडून गाड्या, मराठा समाज एक आहे आपला, बंजारा समाज आपण एक आहोत। पण मला वाटतं की रोहित दादा आणि शरद पवार साहेब आणि सन्माननीय राजेश टोपे साहेब, तुम्ही थिंगे लावू नका। मला तुमचे नसणंच माहीत आहे, आणि मी पण विसरतो तिथं बिझनेस केलेला आहे तुमच्या याच्यामध्ये जालन्यामध्ये। हां बोला बोला। समाज कल्याणचे जे आपले विजनचे लोक असतात ना, त्यांना बी जास्त व्हॅल्यू भेटत नाही त्यांना, जोपर्यंत जास्त व्हॅल्यू कुठल्याही जातीवरती मला वाटतं की तुम्ही हे करू नका, कारण आम्ही 2 दिवस आम्हाला झोप नाही आहे की मराठा समाज एक मिनिट थांबा, मराठा समाज आणि बंजारा समाज सगळं बौद्ध समाज आपण सगळे एकत्र आहोत, पण तुम्ही कुठल्या जातीवरती असं हे करू नका। माझी विनंती आहे, जय शिवराय, जय सेवालाल, जय भीम आणि जय संजय भाऊ यांचा विजय असो।